तर मुलांनो, आपण या अगोदर संख्येचा वर्ग कसा करायचा हे पाहिलं होतं. तर त्या ट्रिकचा जर आपण अभ्यास केला तर त्या ट्रिकचा उपयोग आपण गुणाकारामध्ये सुद्धा करू शकतो. कसं बघा, आपण काय पाहिलं होतं की 5 शेवटी असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा. तर इथे सुद्धा तो ट्रिक आपण एकदा पाहू आणि त्याचा उपयोग पुढच्या गणितामध्ये करू. बघा, इथे 75 गुणिले 75 म्हणजे 75 चा वर्ग आहे. मग इथे काय केलं आपण, 5 चा वर्ग लिहिला, 5 चा गुणाकार 25 लिहिले आणि त्याच्या बाजूचा जो अंक आहे दशक स्थानचा त्याच्या पुढचा अंक घेऊन गुणाकार केला. 7 चा पुढचा अंक काय आहे, 8. 56 म्हणजे 75 गुणिले 75 आले 5625. आता इथे दोन्ही संख्या सारख्या नाहीये, वर्ग नाहीये, तरी सुद्धा त्या ट्रिकचा आपण इथे वापर करू शकतो. कसा करायचा वापर बघा, इथे 6 आणि 6 चा गुणाकार करायचा, 6 6 36 आणि इथे दोन अंक आहेत यांचा गुणाकार करायचा, 8 दोन्ही 16 आणि हे जे दोन सारखे अंक आहेत तो अंक या गुणाकारामध्ये मिळवायचा. बघा, 8 दोन्ही 16, 16 आणि 6 किती होता, 16 आणि 6 22. हीच ट्रिक आपण इथे सुद्धा वापरू. चला, आता असे काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये आपण ही ट्रिक वापरू शकतो. त्याच्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे एकक स्थानच्या अंकाची बेरीज ही 10 असली पाहिजे. ज्या गणितांमध्ये एकक स्थानच्या अंकाची बेरीज 10 येते त्या ठिकाणी ही ट्रिक आपण वापरू शकतो. काय ट्रिक आहे बघूया. आता बघा, या गणितामध्ये एकक स्थानच्या अंकाची बेरीज किती येते, 7 आणि 3 10. मग इथे आपण ती ट्रिक वापरू शकतो. मग इथे एककांचा गुणाकार करायचा, 3 7 21 आणि दशक स्थानचे अंक या ठिकाणी सारखे असले पाहिजे. दशक स्थानचे अंक सारखे असतील तर ही ट्रिक आपण तिथे वापरू शकतो. बघा, आता हे दशक स्थानी सारखे अंक आहेत, 2 आहे. मग 2 च्या पुढचा जो अंक आहे त्याच्याशी त्याची गुणाकार करायचा. बघा, 2 च्या पुढे किती येतात, 3. मग बेस 3 6. मग यांचा गुणाकार आलाय 621. ही ट्रिक वापरू आपण इथे पुन्हा. 1 आणि 9 ची बेरीज 10 येते म्हणजे इथे ती ट्रिक वापरू शकतो. बघा, 9 1 9. पण लिहिताना आपल्याला गुणाकार हा 2 अंकांमध्ये लिहायचा आहे. मग आता 9 लिहिताना आपण कसे लिहिणार, ते 0 9 असे लिहिणार. आता या ठिकाणी 9 सारखे आहेत, पण 9 च्या पुढचा जो अंक आहे त्याच्याशी गुणाकार करायचा आहे आपल्याला. 9 आणि 10, 9 9 10 90. मग 91 गुणिले 99 चा गुणाकार आलाय 9009. पुन्हा वापरू इथली 7 3 21. 8 चा पुढचा अंक किती आहे, 64. 9 आहे. 8 च्या पुढे किती असतात, 9. मग 8 9 72. झाला गुणाकार. किती वेळ लागला करण्यासाठी, फक्त 2 ते 3 सेकंद. आता हे झालं 2 अंकी संख्यांसाठी. ही ट्रिक आपण 3 अंकी संख्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. पण कसं करायचं ते आपल्याला शेवटच्या एककांचा आणि राहिलेल्या अंकाचा गट तयार करावा लागेल. राहिलेले जे 2 आहेत, मग राहिलेले अंक 2 असू दे किंवा 3 असू दे. आता इथे 3 अंकी संख्या म्हणून इथे 2 अंक आहेत राहिलेले. बघा, इथे 3 आणि 7 ची बेरीज किती होते, 10. इथे ही ट्रिक वापरता येते. पण राहिलेले अंक सुद्धा संख्या सारख्याच पाहिजेत तरच ती ट्रिक वापरता येते. आता ह्या ट्रिकच्या उपयोगाने आपण एक करूया. इथे 7 21 आणि 89 च्या पुढे येणारी संख्या किती आहे, 90 आहे. मग 89 आणि 90 यांचा गुणाकार करा. आपण 9 ला गुणूया आणि नंतर 0 ठेवूया. 9 9 81. आजचे आले 8. 9 8 72 आणि 8 80. आणि 90 ने गुणायचं होतं म्हणून इथे आपण 0 लिहायचं. मग आता इथे ही संख्या ठेवू आपण, 8010. या 3 अंकी संख्यांचा गुणाकार आपल्याला मिळालेला आहे अगदी काही सेकंदांमध्ये. किती आहे हा गुणाकार, 8,01,021. 8,01,021.
पुन्हा पुन्हा हे ट्रिक वापरून हे गणित आपण करून बघूया. बघा 4 आणि 6 ची बेरीज 10 येते. मग इथे ती वापरता येईल ट्रिक आपल्याला. 6 चोक 24 आणि 30 च्या पुढची संख्या आहे 31. मग 31 आणि 30 करून पाहूया आपण. 31 आणि 30 करून नका 3 एक 3 9 आणि हा 0 30 म्हणजे इथे 930. बघा आलेला गुणाकार आहे 93,024. ही ट्रिक पुन्हा इथे वापरूया. या ठिकाणी अंक बदल आहे. इथे 3 आणि 7 आहे. इथे 4 आणि 6 आहे आणि इथे 1 आणि 9 आहे. पण यांची बेरीज मात्र 10च आहे. बघा 9 1 9 आणि त्यांना आपल्याला किती लिहायची तिथे 0 9 आणि 25 च्या पुढची संख्या किती आहे 26. मग 26 ला 25 ने गुणलं तरी सुद्धा चालतं. 25 ने 26 ला गुणलं किंवा 26 ने 25 ला गुणलं तरी त्याचे उत्तर तेच येतं. मग 25 चा पाढा आपल्याला पाठ असेल तर लगेच करू शकतो. 25 सांगा 25 150 चाले 15 25 दोन्ही 50 50 आणि 15 65. मग 650 आलेला आहे. पुन्हा फक्त इथे लिहूया आपण. 251 गुणिले 259 आलेले आहे 65,009. बघा ही ट्रिक एकदम सिंपल आहे. बघा मागच्या गणितांमध्ये आपण जी ट्रिक पाहिली तशीच ट्रिक आहे. थोडीशी वेगळी आहे. या ठिकाणी एकच सारखे आहे पण दशक मात्र वेगवेगळे आहेत. मग इथं काय ट्रिक वापरायची आहे. आधी एककांचा गुणाकार करायचा. बेदोनी 4 पण आपल्याला अट आहे की 2 अंकात आपल्याला गुणाकार घ्यायचा आहे म्हणून आपण 0 4 असे इथं लिहिणार आहोत. त्यानंतर दशकांचा सुद्धा गुणाकार करायचा आणि आलेल्या गुणाकारामध्ये एककांचा एक अंक मिळवायचा. मग इथे 3 7 21 आणि हे 2 23 2304 इथं उत्तर आलेलं आहे. आता इथे पण 30 ट्रिक वापरू आपण. 4 चौक 16 16चे 16 लिहायचे. त्यानंतर दशकांचा गुणाकार 4 सका 24 आणि 4 28 2816 आले. इथे सुद्धा 30 ट्रिक वापरू. 7 7 49 पुन्हा 1 9 9 आणि 7 16 1649. इथे काही आपल्याला हातचे घ्यायची गरज नाही. आपण साधा गुणाकार करताना मात्र हातचे घ्यावे लागतात. 6 6 36 बेआटी 16 आणि किती मिळवायचे मग 16 आणि 6 22. उत्तर आले 2236. कळाले या ट्रिक सगळ्यांना कळली. आता या ट्रिकचा उपयोग तुम्ही स्कॉलरशिपचे गणित थोडं त्यांना करायचं आहे. अगदी कमी वेळामध्ये आपल्याला ते गणित करता येणार आहे.